नाही त्यामुळे तिथल्या कोण सांगणार नाही सर. एक माणूस तिथे पाठवा कोणतो. कॅमेरा चालू आहे पण माणूस आपल्या तिथून कोण गुन्हा करणार नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिलं चेंडू राहुल मेडन. माफ करा, पहिल्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू होतो. पहिल्या ओव्हरीचा खेळ आत्ता समाप्त झालो 7 रन्सावर. सुरुवात केलेली रजत मुंडेने एका सुंदर षटकारनिशी, पण त्यानंतर रजत मुंडे रब्बानीच्या गोलंदाजीवर बॅक टू द बॉलर. आणि रजत मुंडेची जागा घेण्यासाठी सुमित डोंगरे साथ देण्यासाठी करण धुळे मैदानात पावला टाकताना पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ धावसंख्या स्थिरावली फक्त 7 रन्सावर. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त झालो. कोकण 9 सुपर पॉवर प्ले. पहिल्या ओव्हरीचा खेळ, ज्या ओव्हरीमध्ये 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये, अशा खूप महत्त्वाच्या सामन्यात अशा महत्त्वाच्या षटकात फक्त 7 धावा खर्च केले रब्बानीने. आपल्या नावावर पाक साजेशी गोलंदाजी आणि रब्बानीच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजीत आपली अस्सल कोल्हापुरी धार दाखवण्यासाठी विकी पुजारा. करण धुळे स्ट्रायकर यांच्या दिशेन, सुमित डोंगरे नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. बॉलिंग मार्कवर विकी पुजारा. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ फलंदाजी करताना धावसंख्या स्थिरावलेली एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 7 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात. कोकण 9 एंडकडून बॉलिंग मार्कवर विकी पुजारा. डावखुऱ्याचा जो गोलंदाज बॅटर करण स्ट्रायकर यांच्या दिशेन. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने एक साधं सोपं झेल देऊन करण धुळेची खेळी होतेली समाप्त. दुसरा कलाम लागला. दुसरा खेळाडू तंबूच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावलेली फक्त 7 रन्सावर. आज सकाळपासून सुमित डोंगरेने खूप सुंदर फलंदाजी केली. आपल्या नावारूपाक साजेशी फलंदाजी सुमित डोंगरेच्या एक हाफ सेंचुरी आपण बघितली. मैदानावर गरज होती सुमितला एक साथ देण्याची, एक चांगल्या भागीदारीची, पण ही साथ देण्याऐवजी प्रत्येक बॅटर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना आपली विकेट बहाल करतात. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ टॉस जिंकून बॅटिंग घेतली खरी, पण आतापर्यंत थोडंसं अंगलट इलो हे निर्णय. 2 खेळाडू तंबूच्या दिशेने परतले. धावसंख्या फक्त 7 रन्सावर. न्यू बॅटर विवेक गायकवाड मैदानात पावला टाकताना गेल्या वर्षी कोकण 9 प्रीमियर लीग स्पर्धेची सुरुवात झालेली आणि हा स्पर्धेचा दुसरा वर्ष. कोकण 9चे सर्वा संचालक विकासजी गावकर, संचालिका सौ वैशाली गावकर आणि संपूर्ण कोकण 9ची टीम यांच्या संकल्पनेतली ही स्पर्धा, सगळ्यांका हवीहवीशी वाटणारी ही स्पर्धा. गेल्या वर्षीसुद्धा लाखो लोकांनी ही स्पर्धा बघितली. यावर्षीसुद्धा लाखो लोक नक्कीच या स्पर्धेशी जोडले जातले. स्पर्धेचा आज पहिला दिवस. एकूण 5 दिवसांची ही स्पर्धा. रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामनो, महाअंतिम सामनो. स्ट्रायकरांच्या दिशेने विवेक गायकवाड. सुंदर चेंडू, बचाव करण्याचा होतो प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. धावसंख्या फक्त 7 रन्स. गेल्या वर्षी मैदानावर मोठ्या प्रमाणात आपण प्रेक्षक बघितलेले. यावर्षी मात्र शासनाने घालून दिलेले काही नियम, त्यामुळे प्रेक्षकांका आम्ही मैदानावर प्रवेश देऊ शकणार नाही. याबद्दल मनपूर्वक दिलगिरी असा. पण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असा. कोकण 9 चॅनलवर ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या बघू शकता. तुमच्या मोबाईलवर, तुमच्या टी व्हीवर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू राहुल मेडन पंचांच्या भूमिकेत या मोठ्या आणि देखण्या स्पर्धेत आपण आज पहिल्यांदा बंटी केरकर सरांका बघितला. एक मोठा अनुभव असा पंचगिरीचो. गेली 17 ते 18 वर्ष स्थानिक क्रिकेटवर आणि खास करून लेदर क्रिकेटवर पंचगिरीचो मोठा अनुभव असणारे बंटी केरकर सर आणि त्यांच्या साथीने आज उमेश मांजरेकर सर आणि एमरोज अल्मेडा सर. उद्या मंगेश धुरी सर, दीपक धुरी सर सुद्धा मैदानावर दिसण्याची शक्यता असलेली या स्पर्धेत. शॉर्टपिच चेंडू
लॉंग ऑफ क्लिअर करण्याच्या नादाचे चेंडू परत जाऊन वळ्यात पडलो. अजून या कलाम लागला. विवेक गायकवाड सुद्धा मैदानावर इलो आणि फक्त हजीर लावून परतलो. धावसंख्या स्थिरावली 3 बाद 7 रन्सावर. शेवटच्या सामन्यात थोडीशी हाराकिरी फलंदाजी टॉस जिंकल्यानंतर वर्षा वॉरियर्स देवबाग संघाची, अर्थात एका बाजून संघाचो हुकमी एक्को संघाचो कणो अजून मैदानावर असा सुमित डोंगरे ज्याचं नाव असा, आणि सुमित डोंगरे जोपर्यंत असा तोपर्यंत वर्षा वॉरियर्स देवबाग संघाक एका मोठ्या धावसंख्येची नक्कीच आशा असतली. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पॉवर्ड बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलाइगो. अतिशय देखणी स्पर्धा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 व्यावसायिक डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणारे ॲडमिशन आणि इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून एक वेगळा मार्ग आपणाक दाखवणारे ग्रूव ग्रीन अर्थात इलाइगो पॉवर्ड बाय आणि को पॉवर्ड बाय स्पॉन्सर्ड आणि को स्पॉन्सर्ड आमच्या ह्या कोकण नाव प्रीमियर लीग 2022 चे. विकी पुजारा पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरं तिसरं चेंडू मेडन, चौथ्या चेंडूवर विकेट, 5वं चेंडू विकी पुजाराचो असतलो सुमित डोंगरेसाठी. पुलटॉस चेंडू मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास 1 रन तर अगदी सहज मिळतलो. 1 रनसावर फक्त सुमितला समाधान मानूचं लागला आणि 1 रनसानीची धावसंख्या स्थिरावली 8 रनसावर. धावसंख्या स्थिरावली 8 रनसावर. पहिली बॅटिंग करताना वर्षा वॉरियर्स देवबाग संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना टार्गेट ठरवण्याच्या दिशेने वाटचाल. न्यू बॅटर सूरज पाटील स्ट्रायकर यांच्या दिशेने. सकाळपासून जास्त संधी मिळाली नव्हती सूरजला, पण आता मात्र संध्याकाळच्या सत्रात वर्षा वॉरियर्स देवबाग संघासाठी एक मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन हलकेच कट केलो डीप पॉईंटच्या दिशेने. पॉईंट फिल्डर येतात, फील्ड करता तोपर्यंत 1 रन. 1 रनसानीची दुसऱ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. एकूण 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरीत एकूण धावसंख्या जमवलेली 7. विकी पुजारान खर्च केले 2 रन. 2 रन देऊन 2 कलमा लावली. एकूण धावसंख्या स्थिरावली 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 2 विकेट. 3 विकेट गमावल्यानंतर फक्त 9 रन्सावर. बॉलिंग मार्कवर सौरभ सिंग. आजच्या दिवसातून 2 संघ क्वालिफाय होतले शेवटच्या दिवसासाठी, आणि जर 3 संघ समान गुणांवर असले तर मात्र 3 संघांका संधी मिळतली असो निर्णय आयोजन समितीकडून घेतलो जातलो. थोडक्यात नेट रन रेटवर सामन्याचो स्पर्धेतल्या क्वालिफायर संघांचा निकाल होतो नाही ह्याची सगळ्यांनी नोंद घ्या. त्यामुळे कुणी मैदान सोडून जाऊ नका. एकदा मैदान सोडून गेल्यानंतर परत मैदानावर एंट्री होणं कठीण. शासनाने आखून दिलेल्या सगळ्या नियमांका धरून या स्पर्धेचं आयोजन झाला आणि त्यामुळे सगळे नियम आपणाक सर्वांका बंधनकारक. बॅटची कट घेऊन चेंडू गेलो विकेट किपरला बीट करून. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा इरादो आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न. रनआउटचा अपील तर बॅटर सुरक्षित क्रीजमध्ये. थर्ड अंपायर पंचांचा निर्णय. दुसऱ्या रनचा प्रयत्न केलो सूरज पाटील. नॉट आउट. नाबाद. अतिशय सुंदर पंचगिरी. मगापासून आपण कौतुक ऐकलेला बंटी केरकर सरांचा. दोन रन्स पूर्ण. मगापासून आपण कौतुक ऐकलेला बंटी केरकर सरांचा. 17 ते 18 वर्षांचा एक मोठा अनुभव असा, खास करून लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटचो. आणि आज या मोठ्या स्पर्धेत आपण बंटी केरकरांका अंपायरिंग करताना सुद्धा बघितला. आजच्या दिवसातले 6 सामने आपण बघितले. 6 पैकी 4 सामन्यात सलग पंचगिरी करताना बंटी केरकर सर, उमेश मांजरेकर सर आणि एम्ब्रोज अल्मेडा सर यांच्या बरोबरीन खूपच सुंदर पंचगिरी. धावसंख्या स्थिरावलेली ह्या 2 रन्सांनीशी 11 रन्सावर 11 फॉर 2. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. सौरभ सिंग बॉलिंग मार्कवर. कोकण नव एंड कडसून सौरभ सिंग बॉलिंग मार्कवर दुसरा चेंडू घेऊन. थोडीशी रनअपवर दिक्कत सौरभ सिंग साठी. स्कोर रिचेस टू द 11 फॉर 2.
11 for 3. Sorry, correction. Total runs 11 for 3. पंचांचो इशारो वाईट चेंडूचो नॅचरल आउटस्विंग सौरभ सिंगचो डावखुऱ्या हाताचो सौरभ गोलंदाजी टाकता ओव्हर द विकेट आणि त्यामुळेच टप्पो पडल्यानंतर नॅचरली चेंडू अजून थोडंसं बाहेर जाता जाता चेंडून वाईटची लाईन ओलांडलीसारखी पंचांची खात्री. 1 रन्स अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या स्थिरावली 12 रन्सावर. सौरभ सिंग थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने चालता की काय असा वाटायला लागला. सूरज पाटील वैयक्तिक 3 रन. आतापर्यंत सूरज पाटीलची कामगिरी. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एक रन्स फक्त मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ आतापर्यंत फलंदाजांनी थोडी निराशा केली. अर्थात संघाचो हुकमी एक्को, संघाचो तारणहार, संघाचो आधारस्तंभ, संघाचो सेनापती अजून खेळपट्टीवर सुमित डोंगरे ज्याचं नाव असा आजच्या दिवसातली पहिली हाफ सेंचुरी ज्याने या मैदानावर झळकवली. मालवण बोर्डिंग सारख्या एका सुंदर मैदानावर ज्याने आपल्या नावाची मोहर उमटवली असं सुमित डोंगरे द बॅटर ॲट स्ट्रायकर नेट. धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर 13 for 3. सौरभ सिंग बॉलिंग मार्कवर 30 चेंडू घेऊन सुमितसाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा होतो प्रयत्न, लेग स्टंपच्या दिशेने मारण्याचा होतो इरादो. चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर कदाचित सोडला नसतो तर चेंडू वाईड ठरलो असतो. अशा चेंडूवर बॅटची कड घेऊन चेंडू गेलो. विकेट किपरच्या वळ्यात लागला. अजून एक कलाम, अजून एक खेळाडू तंबूच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 रन्सावर. ज्या वर्षा वॉरियर्स देवबाग संघानं आज खूप सुंदर सुरुवात केली. सलग 2 सामने ज्या वर्षा वॉरियर्स देवबाग संघाने जिंकून दाखवले तो वर्षा वॉरियर्स देवबाग संघ ऐन मोक्याच्या क्षणी संघ थोडंसं अडचणीत 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा असताना मैदानावर पावला टाकताना मालवणचं सुपुत्र टेनिस क्रिकेटचो सिंधुदुर्गचो राजा सुनील मालवणकर. सुनील मैदानात उतरता क्षणी सुनीलच्या चाहत्यांकडून टाळ्यांचो गजर. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचो एक हुकमी एक्को मैदानावर आपणाक खेळण्यासाठी जाताना अगदी बालपणापासून ह्या मैदानावर ज्याचे पाय रुळले असं सुनील मालवणकर. कित्येक स्पर्धामध्ये आपल्या फलंदाजी चुणूक ज्यांनी दाखवली, एक स्टाईल आणि एक वेगळंच फॉर्म सुनीलच्या बॅटमध्ये सगळ्यांका जाणवता. धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर 13. 4 गड्यांच्या मोबदल्यात सुनील मालवणकर. न्यू बॅटर ॲट स्ट्रायकर एंड आणि बॉलिंग मार्कवर सौरभ सिंग. ज्या सौरभ सिंगने एक वाईड चेंडू टाकलो, 4 रन्स खर्च केले तो सौरभ सिंग. खूपच सुंदर गोलंदाजी. सुमित डोंगरे सारखो एक कसलेलो खेळाडू, मोठी सुरमाई ज्यांनी जाळ्यात अडकवली तो सौरभ बॉलिंग मार्कवरसून सुनील मालवणकर साठी. इनसाइड आउट सुनील मालवणकरचो एक पेटंट शॉट. टेनिस क्रिकेटचो आणि लेदर क्रिकेटचो क्लास दाखवणारो फटको 2 खेळाडूच्या मधसून, 2 खड्ड्यांच्या 2 डोंगराच्या मधसून. जशी इलाईगोची गाडी अगदी सुसाट पळता अगदी तसंच सुसाट चौकार, इलाईगो चौकार सुनील मालवणकरच्या बॅटमधून. चौकारनीची धावसंख्या स्थिरावली 17 रन्सावर. सतरा धावा सुनील मालवणकर परत एकदा इलो स्ट्रायकर एंडवर दिसता तुमका. सुंदर फटको बॅक टू द बॉलर. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन्स मिळतलो. 1 रन्सांची धावसंख्या 18 रन्सावर. सुनील मालवणकर आपल्या संघासाठी ऐन मक्याच्या क्षणी एक मोठी जबाबदारी सुनीलच्या खांद्यावर येऊन स्थिरावली. कारण संघाचे हुकमी एक्के ज्यांच्यावर सगळी दारोमदार होती असे खेळाडू तंबूच्या दिशेने परतले. सुमित डोंगरे, रजत मुंडे, करण धुळे, विवेक गायकवाड. खेळपट्टीवर सूरज पाटील आणि सुनील मालवणकरची जमलेली जोडी. आखो टप्प्याचा चेंडू होतो. अपर कट करण्याचा प्रयत्न होतो सूरज पाटीलचो. बॅटची कड घेऊन चेंडू गेलो विकेट किपरकडे. एक मोठा फटको अपेक्षित होतो मात्र या चेंडूवर एकही न रन येता चेंडू रवलो मेडन. 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यात साई मनोज कणकवली संघाविरुद्ध टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यानंतर पहिल्या 3 ओव्हरीत 6 धावांच्या सरासरीन फक्त 18 रन्सावर. पण या 18 रन्सासाठी 4 बहुमूल्य विकेट मात्र वर्षा वॉरियर्स देवबाग संघाने गमावले. आजचा दिवस
जसं बंटी केरकर सरांसाठी खास मोठ्या स्पर्धेत अंपायरिंग करताना बंटी केरकर सर, त्याचबरोबर आमचं स्कोरर कुणाल केळुसकर सुद्धा जिल्हा स्तरावरचो लेदर क्रिकेटचो एक गुणवान खेळाडू, संपूर्ण स्पर्धेत स्कोरिंगची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन कुणाल केळुसकर. कुणाल, तुझ्या सुद्धा उज्ज्वल भविष्यासाठी कोकण 9च्या वतीने तुका खूप खूप शुभेच्छा असत. विकी पुजारा, परत एकदा विकी बॉलिंग मार्कवर, ज्या विकीन दुसऱ्या ओव्हरीमध्ये फक्त 2 रन्स खर्च केले, 2 विकेट आपल्या नावावर केले. तो विकी पुजारा बॉलिंग मार्कवर, धावसंख्या स्थिरावलेली 18 रन्सावर. सुनील मालवणकर बॅटर ॲट स्ट्रायकर एंड. आडव्या बॅटचा प्रयत्न होतो, बॅटची कड घेऊन चेंडू गेलो की काय. सुनीलने आपली जागा सोडली, 5व्या कलाम लागलो. 5वं खेळाडू तंबूच्या दिशेन. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ निम्मे संघ गारद झालो, धावसंख्या फक्त 18 रन्सावर. अमित नाईक, वर्षा वॉरियर्स देवबाग संघ खूप मोठ्या अडचणीत. सुनील मालवणकरने सुंदर सुरुवात केली चौकार मारून, अपेक्षा वाढवलेल्या, आशा वाढवलेले तोच सुनील मालवणकर अजून 1 रन घेतल्यानंतर एका आडव्या फटक्याच्या मोहात बळी पडलो आणि बॅटची कड घेऊन गेलेले चेंडू उरलेला काम विकेट किपर मनोजने केला पूर्ण. धावसंख्या स्थिरावलेली 18 रन्सावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. सुनील मालवणकरची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानात. सूरज चव्हाण पाटीलला जागा साथ देण्यासाठी अमित नाईक. बॉलिंग मार्कवर विकी पुजारा. आतापर्यंत विकी पुजाराची गोलंदाजी 7 चेंडू विकीन टाकले, फक्त 2 रन्स खर्च केले आणि या 7 बॉलमध्ये 3 कलमा लावली, 3 विकेट. विकी पुजाराची कामगिरी. यापूर्वीच्या सामन्यात विकी नायकान कमाल केलेली. विकी नायकान एका ओव्हरीत 3 विकेट घेतलेले. मॅन ऑफ द मॅच विकी नायकाक दिलेलो. विकी पुजारा सुद्धा आतापर्यंत अगदी तशीच कामगिरी. आतापर्यंत 2 रन्स देऊन 3 विकेट. स्ट्रायकर यांच्या दिशेने न्यू बॅटर अमित नाईक. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सूरज पाटील. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचो कोसळणारो डोलारो सावरण्याच्या इराद्यान. हलकेच स्टिअर केलो चेंडू. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन आणि 1 रनसानीची बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. चौथ्या ओव्हरीत विकी पुजारा. खूपच सुंदर गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी विकी कडसून. सुंदर चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, थोडंसं मागे सरकलो सूरज पाटील. जो चेंडू फुलटॉस भरून खेळणं अपेक्षित होतो तो चेंडू मागे गेल्यामुळे यॉर्क झालो. तटक्या पिचून गेलेलो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. 6वं खेळाडू तंबूच्या दिशेन, 6वं खेळाडू डगआउटच्या दिशेन, 6वं खेळाडू रावणेच्या दिशेन. टॉस जिंकेपर्यंत सगळी सूत्र वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या बाजून पडली, पण त्यानंतर बॅटिंग घेतल्यानंतर मात्र नशिबान थोडीशी साथ बदलली. साई मनोज कणकवली संघाच्या संघाने अतिशय सुंदर सुरुवात केलेली आजच्या दिवसाची, पण त्यानंतर माऊली कास संघाविरुद्ध जे का पराभव बघूचो लागलो, असं साई मनोज कणकवली संघ या सामन्यात मात्र एका सुंदर मजबूत स्थितीत दिसताना. दुसऱ्या बाजून वर्षा वॉरियर्स देवबाग संघ टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यानंतर धावसंख्या स्थिरावली 6 गड्यांच्या मोबदल्यात 19 रन्सावर. आजच्या दिवसात ह्या मैदानावर आपण 90 रन्सांचा डोंगर बघितलो वर्षा वॉरियर्स देवबाग संघाकडून. माऊली कास संघाविरुद्ध तोच वर्षा वॉरियर्स देवबाग संघ आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यात एका निचांकी धावसंख्येच्या दिशेने जाता की काय अशी भीती वाटाक लागली. देवबाग बॅटर गॉडविन फर्नांडिस, न्यू बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेने वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या वतीने. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू राहुल मॅडन, विकी पुजारा, रब्बानी आणि सौरभ सिंग ह्या गोलंदाजांचा कौतुक करूचा तितक्या थोडा. साई मनोज कणकवली संघाकडून खेळणारे हे गुणवान खेळाडू, आणि या सगळ्या खेळाडूंचं एक वैशिष्ट्य असतं, जेव्हा जेव्हा कोल्हापूरमधून हे संघ खेळण्यासाठी येतात 99.99 वेळा ह्या खेळाडूंचा संघ एकच असता, आणि तो म्हणजे मनोज 11 कसवण अर्थात साई मनोज कणकवली. त्याच संघाच्या वतीने आज सुद्धा परत एकदा मैदानावर कोल्हापूरचे सगळे खेळाडू कमालीची सुंदर कामगिरी करताना. बॅक टू द बॉलर
झेल घेण्याची संधी होती, मात्र विकी पुजारा चकावून चेंडू गेलो एका रन्सासाठी. धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर. आजच्या दिवसात आपण महाराष्ट्र आणि गोवा राज्यातले अनेक दर्जेदार खेळाडू मैदानावर खेळताना बघितले. खऱ्या अर्थानं आंतरराज्य स्तरावरची ही स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा संपन्न आज सुरुवात झाली. कोकण आयोजित कोकण प्रीमियर लीग 2022 पावर्ड बाय ॲडमिशन, को पावर्ड बाय इलाइगो. उडालेलो झेल, फिल्डर चेंडूच्या खाली, वड्यात जाऊन पडलो चेंडू आणि अजून एक कलाम लागला. संघ अडचणीत असताना खूपच खराब फटको, खूप खराब शॉट सिलेक्शन. अमित नाईक, ज्या अमित कडसून अपेक्षा खूप होते, तो अमित रिव्हर्स स्विच हिट करण्याच्या नादात शॉर्ट फाईन लेगच्या हातात एक साधो सोपो झेल देऊन तंबूच्या दिशेन. धावसंख्या स्थिरावलेली फक्त 20 रन्सावर. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे, पावर्ड बाय ॲडमिशन, को पावर्ड बाय इलाइगो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मातब्बर नामवंत व्यावसायिकांच्या साथीन या स्पर्धेची सुरुवात आपण गेल्या वर्षी पहिल्यांदा बघितली आणि गेल्या वर्षीच्या तुफान यशानंतर या वर्षी सुद्धा परत एकदा कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. आदेश कडू न्यू बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेन, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आदेश कडू आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन गॉडविन फर्नांडिस. बॅटर चॉईस पॉवर प्ले 2 पासून 5 पर्यंत तुम्ही घेऊ शकतात. अगदी काही क्षणांचा जर विलंब झाला असतो तर ह्यो पॉवर प्ले तुमच्याकडून गेलो असतो. फक्त 3 खेळाडू असलेले 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बाहेर, आणि यात फक्त 3 खेळाडूंच्या डोक्यावरून फटके फटकावण्याचा प्रयत्न करतो लगात आदेश कडू आणि गॉडविन फर्नांडिसला. विकी पुजाराच्या नावावर मात्र याक थापाट जमा झाला. याक थापाट म्हणजे 5 बोटांचा थापाट, 5 विकेट, 5 विकेट हॉल. विकी पुजारा, टाळी वाजवूया विकीसाठी. नक्कीच खूप सुंदर कामगिरी विकी पुजाराची मैदानावर. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ मात्र थोडंसं अडचणीत. मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा फटको, ऑन ड्राईव्ह एक सुंदर अलॉंग विथ द कार्पेट. 1 रन्स पूर्ण, दुसऱ्या रन्साचा इरादो, धावचीची संधी. थर्ड अंपायरकडे इलो निर्णय. एक मोठा अपील बघितला, रनआउटची संधी असा बघूया. आदेश कडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दुसऱ्या रन्सासाठी धावताना. सौरभ सिंग वैयक्तिक दुसऱ्या सांघिक 5व्या षटकातलो पहिलो चेंडू. रनआउट. प्रयत्न खूप सुंदर केलेलो आदेश कडून, पण ऐन मक्याच्या क्षणी एक दुसरो रन्स चोरण्याचा प्रयत्न आदेश अंगलट इलो आणि खेळाडू तंबूच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावलेली फक्त 21 रन्सावर. ह्या चेंडूवर फक्त 1 रन्स इलो. धावसंख्या 21 8 गडी बाद, 8 गडी गारद झाले. न्यू बॅटर मैदानात पावला टाकताना वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या वतीन. बॅटर देवबाग, देवबाग बॅटर नेम सचिन लहाने. सचिन लहाने नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि गॉडविन फर्नांडिस स्ट्रायकर यांच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर सौरभ सिंग पहिल्या चेंडूवर रनआउट. फक्त 1 रन्स खर्च. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ एका लहानशा टोटलच्या दिशेने वाटचाल. सुंदर चेंडू, टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं स्लोवर विकेट किपरच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावरच थांबून राहिलेली. त्या वर्षा वॉरियर्स देवबाग संघानं आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात धावांचो अक्षरशः पाऊस पडलो. माऊली कास संघाविरुद्ध 90 रन्सांचो डोंगर उभो केलो. तोच वर्षा वॉरियर्स देवबाग संघ तिसऱ्या सामन्यात मात्र थोडंसं अडचणीत पहिली बॅटिंग करताना.
शॉर्ट पिच चेंडू होतो, परत एकदा क्षेत्ररक्षण खूपच सुंदर, शॉर्ट मिड विकेट फिल्डर क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर, पहिल्या प्रयत्नात अडवल्यानंतर थेट फेक नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने जर डिरेक्ट हिट झालो असतं तर नक्कीच परत एकदा थर्ड अंपायर पर्यंत निर्णय इलो असतो. धावसंख्या स्थिरावली, दुरियेचो डबल गेम 22 रन्सावर. सौरभ सिंग खूपच सुंदर गोलंदाजी. मात्र या पूर्ण मॅच मध्ये विकी पुजाराचा कौतुक करूचा तितक्या थोडा. 5 विकेट विकी पुजाराचे. फिल्डर चेंडूच्या खाली आणि वळ्यात जाऊन पडलेला चेंडू. शेवटची जोडी मैदानात. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ टॉस जिंकून बॅटिंग घेतल्यानंतर खूपच अडचणीत वर्षा वॉरियर्स देवबाग संघ असा वाटा होता जो देवबाग संघ अगदी सहज शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होणारा पहिलो संघ ठरता की काय, तो संघ मात्र थोडस अडचणीत दिसाक लागलो. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत साई मनोज कणकवली संघान पहिलो सामनो जिंकलो, त्यानंतर वर्षा वॉरियर्स देवबागने दुसरो सामनो जिंकलो, तिसरो सामनो वर्षा वॉरियर्स देवबागने जिंकलो, माऊली कासने एक संघ चौथो सामनो जिंकलो, पाचवो सामनो परत माऊली कासने जिंकलो, शेवटचा मात्र खूप महत्त्वाचा सामनो. आतापर्यंत वर्षा वॉरियर्स देवबाग संघ 2 सामने जिंकान, त्याच्या पाठोपाठ त्याच्या बरोबरीन माऊली कास संघ 2 सामने जिंकलो. चालू सामन्यात मात्र थोडीशी चित्रा वेगळी दिसतात. एका छोटा टार्गेट राऊताला असा वाटाक लागला शेवटच्या सामन्यात. शेवटची जोडी मैदानात आणि या शेवटच्या जोडीकडून खूप मोठी कामगिरी अपेक्षित असलेली ध्रुवित म्हात्रे न्यू बॅटर मैदानात पावला टाकताना. गोडूंच्या बॅटमधून अजून एक रन आणि पहिल्यांदाच ध्रुवित स्ट्रायकर यांच्या दिशेने 2 रन काढले, माफ करा. धावसंख्या 24. शेवटचा चेंडू घेऊन सौरभ बॉलिंग मार्कवर. निर्धाव चेंडूचो 5 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ 5 ओव्हरीच्या समाप्तीनंतर स्थिरावलेलो 24 रन्सावर 24. शेवटच्या ओव्हरीचो खेळ शिल्लक. शेवटच्या ओव्हरीत बघूया वर्षा वॉरियर्स देवबाग संघ टार्गेट किती उभ्या ठेवता साई मनोज कणकवली संघासमोर. उद्याच्या दिवसाचे सुद्धा सगळे सामने सकाळी ठीक 9:30 वाजता चालू होतले. रिपोर्टिंग टाइम सगळ्या संघांसाठी असा 9 वाजेचा. 9 वाजता सगळ्या संघांचा गेटवर चेकिंग केलं जातला, त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये परत एकदा सगळ्या खेळाडूंची चेकिंग केली जातली. योग्य ती तुमची चेकिंग केल्यानंतर तुमका डगआउट तुमचे जागा सांगितले जातले आणि त्यानंतर उद्याच्या दिवसात स्पर्धेची सुरुवात होतली. सगळ्यांका विनंती असा, सगळ्यांनी नेमून दिलेल्या जागांवर येऊन थांबायचं आणि सगळ्यांनी सगळ्या नियमांचं पालन करूचो. महाराष्ट्र शासनातर्फे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, नगरपालिका, मालवण पोलीस स्टेशन मालवण या सगळ्यांनी दिलेल्या नियमावलींचं काटेकोर नियमावली आहे सर तुमच्या सगळ्यांसाठी आणि बंधनकारकच असतली. धावसंख्या 24. शेवटच्या जोडीसाठी शेवटच्या ओव्हरीचो खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवर निलेश ढगे. शेवटची जोडी मैदानात. टार्गेट ठरवणार हो शेवटच्या ओव्हरीचो खेळ शिल्लक. शेवटच्या 6 चेंडूंचो खेळ शिल्लक. शेवटच्या 5 चेंडूंचो खेळ शिल्लक. एक चेंडू निर्धाव निलेश ढगेचो. दुसरं चेंडू घेऊन निलेश. परत एक सुंदर चेंडू, वेगवान चेंडू. टप्प पडल्यानंतर चेंडू अजून थोडंसं वेग प्राप्त करून विकेट किपर पर्यंत जाऊन पोहोचलो. बॅटर फक्त वलवता. चेंडू गेल्यानंतर बॅटरचा शॉट बघूक मिळालो. अस्सल कोल्हापुरी भाषेत सांगायचा तर साप गेला आणि भुई तुपाटली, ह्या कोल्हापुरी भाषेची आठवण इली ह्या चेंडूवर. अप्पर कट डीप पॉइंटच्या दिशेने. डीप पॉइंट वरसून क्षेत्ररक्षक थर्ड मॅन पर्यंत प्रवास करता. 2 रन्स तर नक्की मिळतले. तिसऱ्या रनचा जो इरादो रनआउट करण्याची संधी, पण हे 3 रन्स अगदी सहज पूर्ण. 3 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. एकूण 36 चेंडूंचा हा खेळ असतो आणि 36 चेंडूत साई मनोज कणकवली संघ वर्षा वॉरियर्स देवबाग संघासमोर बघूया किती मोठं आव्हान उभ्या करता. धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. संध्याकाळच्या सत्रात जेव्हा खेळपट्टीवर झाडांचे सावली येऊन पसरतात त्यानंतर मालवण बोर्डिंग मैदानावर धावांचा पाठलाग करणं थोडासा कठीण होऊची शक्यता आणि त्यामुळेच थोडी अजून धावसंख्या अपेक्षित असलेली वर्षा वॉरियर्स देवबाग संघासाठी. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाकडे असे एकापेक्षा एक नावाजलेले गोलंदाज अजूनही बाकी असत जे अजूनही सामनो रंगतदार करू शकतात. मैदानावर मात्र 1 रन आणि 1 रन्सांची धावसंख्या 28.
शेवटच्या फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 28. लॉंगॉनच्या दिशेने फटको खूपच सुंदर. क्षेत्ररक्षक तैनात. मिडऑन पर्यंत फिल्डर जाता, फील्ड करता तोपर्यंत 1 रन. एका रनच्यानंतर झालेलं ओव्हरथ्रो. रन घ्यायचो की न घ्यायचो द्विधा मनस्थिती, पण त्यानंतर मात्र एका रनसावर समाधान. शेवटची जोडी मैदानात असल्यामुळे फक्त एका रनसावर समाधान मानला, कारण शेवटचा चेंडू खूप महत्त्वाचा. शेवटच्या चेंडूवरचो रन्स खूप महत्त्वाचो. धावसंख्या 29. शेवटचा चेंडू शिल्लक. स्पर्धेत सगळ्यात मजबूत दिसणारे 2 संघ एकमेकाच्या समोर. वर्षा वॉरियर्स देवबाग आणि साई मनोज कणकवली. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि पहिली बॅटिंग करताना साई मनोज कणकवली संघाविरुद्ध पहिल्या 6 ओव्हरीतलो शेवटचा चेंडू शिल्लक असताना 30 रन्सावर येऊन स्थिरावलो. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. 36 चेंडूत किती मोठा आव्हान कणकवली संघासमोर देवबाग संघ उभ्या करता या ठरवणारा शेवटचा चेंडू. कुणाल केळुसकर आज सकाळपासून या स्पर्धेत अतिशय सुंदर गुणलेखन आणि पंचांच्या भूमिकेत. उमेश मांजरेकर सर, एम्ब्रोज अल्मेडा सर आणि त्यांच्या साथीन बंटी केळुसकर सर. लॉंग ऑनच्या दिशेने झालेली थोडीशी मिसफिल्डिंग. त्या चेंडूवर फक्त 1 रन्स मिळालो असतो अशा चेंडूवर झालेली मिसफिल्डिंग. तब्बल 4 रन्स पूर्ण झाले आणि या 4 रन्सांनिशी पहिली बॅटिंग करताना वर्षा वॉरियर्स देवबाग संघ 34 रन्सावर येऊन स्थिरावलो. विकी पुजाऱ्याचे 5 विकेट हॉल. 5 विकेट घेतले विकी पुजाऱ्याने. टाळ्या वाजवूया का विकी पुजाऱ्याच्या कामगिरीसाठी. आज सुमित डोंगरेची हाफ सेंचुरी बघितली. विकी पुजाऱ्याचा याक थापाट म्हणजे 5 विकेट हॉल. 5 गडी गारद केलेलो विकी पुजारे बघितलो. 35 रन्सांचा पाठलाग साई मनोज कणकवली संघ कसो करता या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर परत एकदा प्रदीप देऊलकर सर. आधुनिक शिक्षणासाठी एक फिजिटल इकोसिस्टीम. संपर्क info@admissionindia.com. एडमिशन 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 आधुनिक शिक्षणासाठी आणि गाठ पडते ही खून गाठ बांधली गेली आजच्या या शेवटच्या सामन्यामध्ये. ती 2 संघाविरुद्ध म्हणजे मनोज 11 कणकवली. जो मनोज 11 कणकवली संघ जरी नावाने सिंधुदुर्गातला संघ असला तर मात्र या संघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणं असलेले हे व्यावसायिक क्रिकेटील क्षेत्रातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. सलामीची विनीची जोडी ही मनोज 11 कणकवली संघाची 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी संदीप मकवाना त्याच्या साथीला आनंद चव्हाण ही जोडी मैदानावरती. तर प्रारंभीचं षटक हे हाताळलं जात आहे वर्षा वॉरियर्स देवबाग संघाकडनं. पहिलं कोकण 9 सुपर ओव्हरचं षटक हे हाताळलं जात आहे वर्षा वॉरियर्स देवबाग संघाकडनं. तर गोलंदाज प्लीज नेम. ध्रुवित हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. तो पहिल्या षटकावरती सर्व अतिशय सुरेख रिंगणावरती शतरक्षण पाहायला मिळत आहे ते वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचं. तर या सुपर कोकण 9 पॉवर प्ले मधील पहिला चेंडू ज्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. कोकण 9 हा लांब लचक षटकार पाहायला मिळतोय.
षटकाराच्या साह्याने आपले इरादे स्पष्ट करतोय, प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच धोक्याची सूचना देतोय. मला ज्या फलंदाजीसाठी ओळखलं जातंय ती नक्कीच फलंदाजी करण्याचा मानस हा माझा असेल, हा संदीप मकवाना दाखवून देतोय. तो पहिल्या चेंडूवरती एका षटकाराने स्वागत केलं जातंय ते ध्रुवीचं. यावेळी मात्र थोडासा लेंथ आणि लाईनवरनं भरकटतोय, कारण पहिल्या चेंडूवरती जो प्रहार झाला त्या प्रहारातून सावरताना मात्र यावेळी गोलंदाजाचं नियंत्रण थोडंसं सुटतंय. अतिरिक्त धावेची खून ही कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाहायला मिळते, ज्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती नाममात्र 7 धावा 35 धावांचा पाठलाग करताना प्रथम फलंदाजी होती ही वर्षा वॉरियर्स देवबाग संघाची, जी प्रारंभीच्या 2 लढतीत एक सुरेख दिमागदार फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे निराशा झाली आणि वरचढ ठरले ते गोलंदाज मनोज 11 कणकवली संघाचे. यावेळी फटका कुठेतरी फसला जातोय की काय, शतरक्षक यांच्याकडे संधी. यावेळी मात्र तो सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र एक सुरेख झेल पाहायला मिळाला तो वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या खेळाडूंकडनं. नक्कीच वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचं हे क्षेत्ररक्षण मात्र यावेळी उंचावताना दिसतंय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची 6 त्या 7च्या जोरावरती संदीप मकवानाची खेळी ही समाप्त झाली. पहिला हादरा 35 धावांचा पाठलाग करताना साई मनोज 11 कणकवलीचा संघ. नवीन फलंदाज रियाज हा मैदानात पावलं टाकतोय, तर त्याच्या समवेत आनंद चव्हाण हा प्रथमतः स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय, तो साई मनोज कणकवली संघासाठी. प्रारंभीचं षटक हे कोकण 9चं सुपर ओव्हर षटक. यावेळी फलंदाजाला निमंत्रण दिलं गेलं, त्या निमंत्रणाचा स्वीकार करत डीप लॉंगन सीमारेषेच्या दिशेने या इनिंग मधील पहिल्या चौकाराची नोंद होते. इलयगो चौकार हा आपल्याला पाहायला मिळतोय, तो आनंद चव्हाण याच्या बॅटमधनं. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या डबल फिगर मध्ये पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आवश्यक त्या धावफलकावरती वर्षा वॉरियर्स देवबाग संघाकडनं लावल्या गेल्या नाहीत, तर मात्र एक टिचून गोलंदाजी करावी लागेल ती गोलंदाजांना. यावेळी शॉटऑफलाईन पैचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षण होते. धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त झाली. ती कणकवली संघासाठी धावसंख्या स्थिरावली, ती अवघ्या 11 धावा 35 धावांचा पाठलाग करताना पहिलं प्रारंभीचं षटक हे ध्रुवीचं पाहायला मिळतंय ते वर्षा वॉरियर्स देवबाग संघाकडनं. यावेळी मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने उजव्या हाताचा फलंदाज डीप फलंदाज कार्पेटचा फटका फॉलो थ्रू मध्ये थोडीशी चूक होते, परिणामी एकेरी धाव निघते. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 12 धावा. पहिलं षटक हे प्रगती पथावर कोकण 9 सुपर ओव्हर आपण पाहतोय. त्या सुपर ओव्हरमध्ये एक नियंत्रित मारा करण्याची अति आवश्यकता होती, मात्र धावांची लयलूट ही पहिल्या षटकामध्ये साई मनोज कणकवली संघाकडनं पाहायला मिळते. यावेळी उजव्या यष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न म्हणजे डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 12 धावा 35 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात ही सुरुवात पाहायला मिळते ती साई मनोज 11 कणकवली संघाची. उर्वरित 5 षटकं 30 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. 35 धावांची विजयासाठी नितांत आवश्यकता. ती विजयी उद्दिष्ट या संघाकडनं पार केलं जाईल का, की विजयाच्या उद्दिष्टापासून वंचित ठेवलं जाईल ते वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या गोलंदाजांकडनं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर नेम प्लीज. सचिन लहाने हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचे खेळाडू ज्या फलंदाजीमध्ये जी कामगिरी आवश्यक होती ती कामगिरी इथं पाहायला मिळाली नाही, मात्र गोलंदाजांना ती कामगिरी करावी लागेल. कारण साई मनोज 11 कणकवली संघाच्या ज्या गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली तीच गोलंदाजी इथं अपेक्षित ही वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघासाठी. यावेळी पहिला चेंडू हा उजवी इष्टेवरती बाहेर जाणारा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. फलंदाजाचा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र परिणामी अवंतर धाव मिळते. ज्या अवंतर धावेने 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 6 या धावसंख्येवरती माघारी परतला तो संदीप मकवाना आणि सलामीवीर आनंद चव्हाण त्याला साथ देण्यासाठी रियाज हा नवीन फलंदाज.
उजव्या हाताचा गोलंदाज सचिन, यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या यष्टीवरचा गोल्डन स्पॉटवरती पडल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी उसरी घेतोय. फलंदाजाने जे मनात गृहीत धरलं होतं बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, यावेळी तो सफल ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगत होते ती सचिन लहाने याच्या गोलंदाजीवरती. एका लयबद्ध पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल आणि ज्याला विकेट टेकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल ती अपेक्षित. यावेळी बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. सुनील मालवणकर स्क्रीनवरती येतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. 35 धावांचं विजयी उद्दिष्ट हे किती षटकांमध्ये पूर्ण केलं जातंय की शेवटच्या षटकांपर्यंत इथं झुंज कडवी प्रतिकार दिला जातोय वर्षा वॉरियर्स देवबाग संघाकडनं. हे पाहणं या निमित्ताने औत्सुक्याचं राहील ते देवबाग संघासाठी. यावेळी उजव्या यष्टीवरचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटला सुमित डोंगरे स्क्रीनवरती येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेक ही गोलंदाजाकडे विसावते ती सुमित डोंगरेची. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 15 धावा धावफलकावरती. अजूनही 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तर साई मनोज 11 कणकवली संघासाठी, साई 11 मनोज संघासाठी हा विजय खूप महत्त्वाचा असेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचा प्रयत्न. यावेळी स्विच हिटचा रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय, त्यामध्ये यशस्वी ठरतोय तो फलंदाज. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती ती दरी भेदली गेली फलंदाजाकडनं. निर्णायक 4 धावेने सांघिक धावसंख्या वधारली ती 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 सचिन लहाने हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंवरती 7 धावा खर्च करतोय. जी गोलंदाजी अपेक्षित आहे वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला तो एक टिच्चून मारा करावा लागेल. फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारी ही गोलंदाजी ही अति आवश्यक, अथवा या सामन्यामध्ये आपल्याला जिवंत राहणं थोडंसं कठीण होऊन बसेल ते वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला. यावेळी सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचांचं बोट हे आकाशाच्या दिशेने पाहायला मिळतंय. फलंदाज हा झेलव्याच्या स्वरूपात बाद होताना दिसतोय. दुसरा गडी माघारी परततोय तो साई मनोज 11 कणकवली संघाचा. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलेगो कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व 2. कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ. ज्या कोकण नाऊ चॅनलने मागच्या कोरोनाच्या काळामध्ये एक सांस्कृतिक वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळी व्यासपीठं निर्माण करून आमच्या सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील कलाकारांना एक उंची प्राप्त करून दिली होती. व्हर्च्युअल महादशावतार, व्हर्च्युअल महाडबलबारी सामना, व्हर्च्युअल फुगडी महोत्सव, व्हर्च्युअल कीर्तन महोत्सव आणि जो श्रावण महोत्सव झाला, ज्या श्रावण महोत्सवामध्ये 130 भजन मंडळांनी सहभाग घेऊन तो श्रावण महोत्सव यशस्वी केला होता. नक्कीच श्रेय द्यावं लागतंय कोकण नाऊचे संचालक सन्मान श्री विकास गावकर यांच्या संकल्पनेतनं ही साकार होऊ घातलेली कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व 2. आणि ह्या पर्व 2 मधील आजचा हा पहिला दिवस. या स्पर्धेचा शासनाने जी नियमावली घालून दिली त्या नियमांचं काटेकोर पालन करून ही स्पर्धा आजच्या दिवशी संपन्न होताना पाहायला मिळते ती कोकण नाऊ प्रीमियर लीग. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू मनोज सकपाळसाठी एकेरी धाव ही चित्त्याच्या चपळीने. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज हा दुहेरी धावेसाठी. मात्र 2 फलंदाजांमध्ये योग्य कॉलिंग पाहायला मिळालं. निर्णायक क्षणी मागे परतावलं ते फलंदाजाला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 20 धावा धावफलकावरती. अजूनही 4 षटकं 24 चेंडूचा खेळ बाकी. त्या 24 चेंडूंवरती 15 धावांची अति आवश्यकता सामना जिंकण्यासाठी साई मनोज 11 कणकवली. तर साई 11 मनोज कणकवली संघाकडनं विजयाचा शिल्पकार, विजयाचा सुपस्कार कुठचा फलंदाज या मैदानावरती पूर्ण करतोय की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगवला जातोय तो वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या गोलंदाजाकडनं हे पाहणं या निमित्ताने औत्सुक्याचं राहील. ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तो ध्रुवीत षटक क्रमांक 3 हाताळताना दिसतोय. यावेळी सुरेख कव्हर ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधना. मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मनोज सकपाळसाठी एकेरी धाव जोडली जाते, ज्या एकेरी धावसंख्येने 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात.
दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर संदीप मकवाना आनंद चव्हाण ही जोडी मैदानावरती माघारी परतली. फलंदाजीची सूत्र यावेळी सुरेख झेल टिपला जातोय. तो क्षेत्ररक्षक वर्षावरील देवबाग संघाचा सचिन लहाने एका अप्रतिम झेल वाखण्याजोगे क्षेत्ररक्षण आणि खेळी समाप्त होते ही तिसऱ्या गड्याच्या रूपात ती साई मनोज 11 कणकवली संघाचा रियाजची. हॅलो प्रदीप, सर्व संघांसाठी एक महत्त्वाची सूचना आपण देऊया. जर हा सामना संपल्यानंतर 3 संघ जर समान गुणसंख्येवर असतील, समान गुणसंख्या, नो रिलेटेड टू नेट रन रेटचा विषय नाही आहे, ज्यांना जिंकले त्यांना 2 गुण, आणि जर 3 संघ समान गुणसंख्येवर असतील तर तिन्ही संघामध्ये चिठ्ठ्या उडवण्यात येतील. सर्वांनी जरा एकदा लक्ष देऊन ऐका. 3 संघ जर समान गुणसंख्येवर असतील तर 3 संघामध्ये चिठ्ठ्या उडवण्यात येतील. ज्याची चिठ्ठी उचलली जाईल तो संघ शेवटच्या दिवसासाठी आपोआप क्वालिफाय होईल, आणि उरलेल्या संघामध्ये टाय ब्रेकरसाठी म्हणजे एका जागेसाठी सामना होईल. तो सामना 1 ओव्हरचा होईल किंवा बॉल आउट होईल, त्याचा निर्णय मैदानावर घेण्यात येईल. 3 चिठ्ठ्या उडवण्यात येतील, 1 चिठ्ठी उचलण्यात येतील. या 3 चिठ्ठीमधून जी चिठ्ठी उचलण्यात येईल ती चिठ्ठीतील संघ शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होईल, आणि उरलेल्या 2 संघामध्ये एक छोटासा सामना खेळवण्यात येईल. दत्ता हा फलंदाज पाहायला मिळतोय, तर स्ट्राईक एंडवरती धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. तो मनोजसाठी धाव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न, मात्र नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज ऐनमुखेच्या क्षणी त्याला माघारी परतवतोय. प्रदीप, असा निर्णय झाला आहे आयोजन समितीच्या वतीने. 3 चिठ्ठ्यानंतर 1 चिठ्ठी उचलली जाईल, तो संघ शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होईल, आणि उरलेल्या 2 संघामध्ये 1 ओव्हरचा सामना होईल. 1 ओव्हरचा सामना असेल, जो 1 ओव्हरचा सामना असेल तो सुपर ओव्हरचा सामना नसेल, सुपर ओव्हरचे नियम त्याला लागू नसेल. 1 ओव्हरचा सामना असेल, कितीही फलंदाज त्याच्यात खेळू शकतील. नो सुपर ओव्हर, 1 षटकाचा सामना. थरार असेल हा कोकणगावचा या वर्षीचा टाय ब्रेकरचा सामना. पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ जाऊ शकेल शेवटच्या दिवसासाठी हे ठरवण्यासाठी कदाचित पहिल्याच दिवशी आपल्यासमोर टाय ब्रेकर बघण्याची संधी असेल, अशी चित्र मैदानावर पाहायला मिळत आहेत. उजव्या यष्टीवरचा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न मनोज सकपाळचा हा थोडासा असफल राहताना दिसतोय. एक सुरेख चेंडू, अचूक टप्पा हा गोलंदाज ध्रुवीचा पाहायला मिळतोय, ज्या ध्रुवीवरती एका निर्धाव चेंडूने सांगता झाली ही वर्षावरील देवबाग क्रिकेट संघासाठी. स्ट्राईक एंडवरती मनोज सकपाळ, यावेळी फुल टॉस प्रकारचा चेंडू फलंदाजाला निमंत्रण दिलं गेलं होतं, मात्र सन्मान दिला जातोय. एकेरी धाव मिळते मनोजसाठी, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 23 धावा धावफलकावरती. अजूनही 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तर साई मनोज 11 कणकवली संघ. मात्र या स्पर्धेची सुरुवात ज्या संघाने एक दिमागदार पद्धतीत केली होती तो वर्षावरील देवबाग संघ. एका महत्त्वपूर्ण सामन्यात एक कचकाऊ फलंदाजी पाहायला मिळाली. मोठमोठी नावं ही कागदावरती राहिली, आजच्या दिवशी ही पाहायला मिळाली. सुमित डोंगरे, करण धुळे, रजत मुंडे, ज्या फलंदाजांवरती या आशा अपेक्षा होत्या या संघाच्या, मात्र हे फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर खऱ्या अर्थाने परती केली ती साई मनोज 11 कणकवली संघाने, आणि एका कमी धावसंख्येवरती रोखलं गेलं ते वर्षावरील देवबाग क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या ही 24 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 3 षटकं म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 18 चेंडूंवरती समीकरण येऊन राहतंय 11 धावांची अति आवश्यकता. मैदानावरती मनोज सकपाळ, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, तर त्याच्या साथीला दत्ता ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक हे क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला लावता येतील. मात्र उर्वरित क्षेत्ररक्षकांना 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला जागा करून राहावं लागेल, आणि ती रणनीती या गोलंदाजी कशा प्रकारे असेल. आदेश कडू षटक क्रमांक 4 हाताळलं जातंय या पॅव्हलियन एंडकडनं. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने. कोकणचा नंबर 1 चॅनल. हॅलो चेक. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व 2 पॉवर्ड बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलायगो. कोकण नावचे सर्वेसर्वा विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं